तिथे नाशिकच्या आदिवासी विकास भवनाबाहेर आदिवासी रोजंदार कर्मचाऱ्यांचं गेल्या महिनाभरापासून बिऱ्हाड आंदोलन पाहायला मिळतंय। सरकारनं मागण्या मान्य न केल्यामुळे आंदोलक आज आक्रमक झाले। कंत्राटी पद्धतीनं भरती करणाऱ्या कंपनीच्या विरोधात आंदोलकांनी अंत्ययात्रा काढली, तर आदिवासी विकास भवनाच्या आत प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धरपकड झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान आदिवासी आयुक्त भेटायला येत नाहीत तोपर्यंत आंदोलन करत राहणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतली, तर सरकारकडून दडपशाही केली जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला। आम्ही अधिकाऱ्यांशी गेल्या 3 तासापासून तेच सांगतो, प्रतिनिधी कुणीतरी या, आमच्याशी बोला, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही तुमच्या आयुक्त महोदयांचं मार्गदर्शन घ्या। परंतु माझ्या अधिकारी सुद्धा गेल्या 3-4 तासापासून खाली येत नाही। आम्ही काय करणार? गेल्या 36 दिवसापासून इथं बसून आहे। 16 तारखेला शाळा भरली आहे, 4-4 महिन्याचे पगार हे देत नाही, तरी सुद्धा आम्ही तसे तत्वावर काम करतो। आणि आम्ही कुणा फॉर्म भरले नाही, काही भरले नाही, तरी आमचा डेटा कंपनीला विकला जातो, डायरेक्ट आदेश येतात। हे चुकीचं नाही आहे।